नमस्कार मित्रांनो, मी सुदेश वेळापुरे. ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशच्या ऑनलाईन बॅचमध्ये तुमचं स्वागत आहे. ऑनलाईन बॅचला सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण खूपच बेसिकपासून तयारी करणार आहोत. आणि ही बेसिकची सुरुवात करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काइंड्स ऑफ सेंटेन्सेस शिकायचे, म्हणजे वाक्यांचे प्रकार. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना हे प्रकार तर माहितीच आहेत, कारण का जे मराठीमध्ये आहे तेच इंग्लिशमध्ये आहे. किंबहुना मी तुम्हाला सर्वांना हे पण माहिती आहे की मुळातच मराठी भाषेला व्याकरण नावाचा कुठला भाग नव्हता. मराठी भाषेला जे व्याकरण निर्माण केलेलं आहे ते इंग्रजी भाषेवरनं निर्माण केलेलं आहे. त्यामुळे हे तर निश्चित की ज्याला इंग्लिशचं व्याकरण जमेल त्याला मराठी व्याकरण जमेल, आणि अर्थातच ज्याला मराठी व्याकरण समजतं त्याला इंग्लिशचं व्याकरण पण जमेल. इंग्लिश व्याकरण हे खूप सोपं आहे, कारण का मराठी व्याकरण तुम्हाला सोपं जातं. जर मराठी व्याकरण सोपं जात असेल तर इंग्लिश व्याकरण सोपं जाणार, याबद्दल खात्री बाळगा. या संपूर्ण ऑनलाईन क्लासमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर किती सारखं आहे. किंबहुना मराठी ग्रामर जर आपल्याला समजत असेल तर इंग्लिशमध्ये असलेल्या ग्रामरच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला किती सोपी जातात. स्पर्धा परीक्षेच्या MPSCच्या कोणत्याही परीक्षेमध्ये, मग ते अगदी क्लास 1, 2, 3 किंवा कुठलीही एक्झाम असू दे, PSI ST असू दे, राज्यसेवा असू दे, नाहीतर क्लर्क, टायपिस्ट आणि काय बाकीच्या परीक्षा असू दे, या सगळ्या परीक्षांमध्ये एक मात्र मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो, आणि ते म्हणजे ज्या वेळेला या परीक्षा होतात आणि या परीक्षांमध्ये ग्रामरबद्दल जे काही प्रश्न आलेले असतात ते सगळे प्रश्न हे नेहमी इतके सोपे असतात की ज्याचं 10वी झालेलं आहे त्याही मुलाला ती सहज समजतील. त्यामुळे मित्रांनो, इंग्लिशला घाबरण्याचं कारण नाही, इंग्लिशचा फक्त अभ्यास करणं महत्वाचं आहे. आणि तो अभ्यास जर आपण मनापासून केला तर मी तुम्हाला खरंच सांगतो की याच्यामध्ये अवघड काही नाही आहे. आणि हे आपण सर्वजण करू शकता, कारण आपण इतर अनेक विषयांचा अभ्यास करत असता. त्यामुळे इंग्लिशचा अभ्यास करणं अजिबात अवघड नाहीये, याबद्दल खात्री बाळगा. बऱ्याच जणांच्या मुलांची अशी तक्रार असते की सर, आम्हाला इंग्लिश वाचता येतं पण आम्हाला इंग्लिशमध्ये काय लिहिलेलं आहे हे समजत नाही. मित्रांनो, एकच लक्षात ठेवा, इंग्लिश वाचता येणं म्हणजे इंग्लिश समजणं अजिबात नाही. तर इंग्लिश दिलेलं वाक्य आणि त्या वाक्याचा अर्थ समजणं म्हणजेच इंग्लिश समजणं असं आहे. आणि हेच अर्थ समजणं हे तुम्हाला तुमच्या मातृभाषेतून, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधल्या सर्वांना इंग्लिश भाषेमध्ये असलेलं दिलेलं ते जे काही वाक्य आहे याचा जर आपल्याला मराठीमध्ये अर्थ समजत असेल तरच आपण म्हणू शकतो की आपल्याला इंग्लिश समजतं. जर ते समजलंच नाही तर त्याच्यामध्ये काही अर्थ उरत नाही. बरोबर. त्यामुळे आता आपण पहिल्या बेसिक कडे जाऊया. हे बेसिक कडे जात असताना हे सगळे प्रकार तुम्हाला माहितीच आहेत, जे मराठीमध्ये आहेत तेच इंग्लिशमध्ये पण आहेत, किंबहुना इंग्लिश मधूनच मराठीमध्ये आले आहेत. या कोणत्याही वाक्यांचं वर्गीकरण हे या 4 प्रकारांमध्ये असतं. आणि ते 4 प्रकार कुठले ते इथे दिलेले आहे. जसं बघा, पहिलं स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे ज्याला आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो ते आहे. तर स्टेटमेंट म्हणजे विधानार्थी वाक्य, किंवा ज्याला असर्टिव्ह सेंटेन्स असं पण म्हणतात. एखादी गोष्ट ठामपणे सांगण्यासाठी ज्यावेळेला तुम्ही अशा वाक्यांचा उपयोग करत असता त्यावेळेला त्याला स्टेटमेंट असं म्हणतात. जसं इथे ही 2 वाक्य लिहिलेली आहेत बघा. द सन रायझेस इन द ईस्ट, म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो. हे एक साधं विधान आहे. तसंच बघा पुढे, माय सन गोज टू स्कूल, माझा मुलगा शाळेला जातो. बरोबर आहे. ही 2 साधी वाक्य आहेत. याच्यामध्ये याची जी वाक्य आहेत साधी, यालाच विधान असं म्हणतात. बरोबर आहे. याच्यानंतर दुसरं जे आहे त्याला म्हणायचं इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण आज्ञार्थी वाक्यांमध्ये विनंती पण करू शकतो, उपदेश पण करू शकतो, सल्ला पण करू शकतो, वगैरे वगैरे. सांगायचं एवढंच आहे की हा जो आहे दुसरा वाक्याचा प्रकार इम्परेटिव्ह सेंटेन्स. याचा सगळ्यात महत्वाचा रूल म्हणजे काय, तर इथे शट द डोअर आणि स्विच ऑफ द फॅन किंवा डोंट बॉदर मी अशी जी वाक्य दिसत आहेत याच्यामध्ये तुम्हाला एक दिसेल की या इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये कधीही कर्ता नसतो. ऍक्च्युली हा कर्ता नसतो असं नाही, कर्ता हा असतोच. कुठल्याही वाक्यामध्ये कर्ता हे लागतच असतो. कर्ता किंवा क्रियापद हे असलंच पाहिजे. पण या वाक्यामध्ये कर्ता नाहीये. आणि तो कर्ता नाही म्हणजे का नाहीये, कारण का तो कर्ता हा नेहमी यू असतो. म्हणजे मराठीमध्ये तू किंवा तुम्ही, इकडे ये असं ज्या वेळेला आपण एखाद्याला म्हणतो त्यावेळेला त्या समोरच्या व्यक्तीने इकडे यायचं असतं. म्हणजे तो सेकंड पर्सन आहे. मी ज्याच्याशी बोलत असतो तो सेकंड पर्सन किंवा दुसरी व्यक्ती असते. त्यामुळे इथे यू हा असतो परंतु तो अद्यावत असतो. मग त्यामुळे ही जी वाक्य दिसत आहेत याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की शट द डोअर, दरवाजा बंद कर, स्विच ऑफ द फॅन, फॅन बंद कर, किंवा डोंट बॉदर मी, मला त्रास देऊ नकोस. थोडक्यात सांगायचं काय, ही सगळी जी वाक्य आहेत त्याला म्हणत असतात इम्परेटिव्ह सेंटेन्स. तिसरा वाक्याचा प्रकार आहे तो म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्रश्नार्थक वाक्य.
प्रश्नार्थक वाक्य दोन प्रकारचे असतात. एकाला म्हणतात येस नो क्वेश्चन आणि एकाला म्हणतात WH क्वेश्चन. येस नो क्वेश्चन म्हणजे काय? ज्या प्रश्नांची उत्तरं हो किंवा नाही मध्ये असतात त्याला येस नो क्वेश्चन असं म्हणतात. जसं बघा, तुम्हाला इंग्लिश आवडतं का? याचं उत्तर एकतर तुम्ही हो मध्ये तरी द्याल, नाहीतर नाही मध्ये तरी द्याल, बरोबर ना? नंतर तुम्ही इंग्लिशचा अभ्यास रेग्युलरली करता का? उत्तर हो किंवा नाही याच्यामध्ये तुम्ही देत असता. ही जी आहे त्याला म्हणतात येस नो क्वेश्चन. येस नो क्वेश्चन ओळखण्याचे गुण म्हणजे नेहमी सहाय्यकारी क्रियापद प्रथम असतं. जसं इथे एक येस नो क्वेश्चन दाखवले, डू यू नो माय नेम? तुम्हाला माझं नाव माहित आहे का? तसंच दुसरा जो आहे त्याला म्हणतात WH क्वेश्चन. दुसऱ्या प्रकारचा प्रश्न म्हणजे याच्यामध्ये सगळे WH वर्ड असतात. हे WH वर्ड 13 प्रकारचे आहेत. व्हॉट, वाय, व्हेन, हुम, वेअर, हाऊ लॉंग, हाऊ फार वगैरे वगैरे जे काय आहेत ते आपण नंतर डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर ते आहेत ते व्हेअर डू यू स्टे, म्हणजे तुम्ही कुठे राहता. म्हणजे अशा प्रकारे येस नो क्वेश्चन आणि WH क्वेश्चन अशा प्रश्नांचे दोन प्रकार आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रकार आहे ज्याला म्हणतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे उद्गारवाचक वाक्य. उद्गारवाचक वाक्य दोन प्रकारांनी असतात, हाऊ आणि व्हॉट. याच्याशिवायही अजून वेगवेगळ्या प्रकारचे उद्गारवाचक असतात. ते आपल्याला नंतर ज्या वेळेला डायरेक्ट इनडायरेक्ट वगैरे आपण शिकू त्यावेळेला त्याच्यामध्ये तुम्हाला ते समजेल. तसंच याच्यामध्ये इथे जसं दाखवलेले ही दोन वाक्य आहेत, हाऊ हॉट इट इज टुडे, आज किती गरम आहे, किंवा व्हॉट अ क्वाइट प्लेस. व्हॉट अ क्वाइट प्लेस. व्हॉट अ क्वाइट प्लेस म्हणजे काय? किती शांत जागा ही. म्हणजे थोडक्यात हाऊ आणि व्हॉट. आता ही सगळी वाक्य ओळखण्याचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय? तर सगळ्या स्टेटमेंटच्या नंतर नेहमी पूर्णविराम असतो, जसं इथे तुम्हाला तो दिसतोय. तसंच इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये सुद्धा पूर्णविराम हा असलाच पाहिजे. पंक्च्युएशन मध्ये अनेक जण चुका करत असतात, पर्टिक्युलरली ज्या वेळेला रिटन इंग्लिशचा प्रश्न येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये हे होत असतं. त्यामुळे अनेक जण पूर्णविराम द्यायलाच विसरतात, याच्याकडे खास करून लक्ष द्यायचं असतं. एक वाक्य पूर्ण झालं की त्याच्यानंतर पूर्णविराम असतो. तिसरा जो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असतं आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स याच्यामध्ये उद्गार चिन्ह असतं. असे वाक्याचे 4 प्रकार आहेत. आता हे 4 वाक्याचे प्रकार झाल्यानंतर आता आपल्याला कुठलंही वाक्य बनवत असताना त्याच्यामध्ये कसली आवश्यकता असते ते आपल्याला शिकायचंय. आता पुढच्या भागामध्ये आपण याच्यामध्ये आपण आता ते बघूया. सेंटेन्स स्ट्रक्चर काय असतं ते आता आपण बघूया. या सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं ते बघा. याला इंग्लिश मध्ये म्हणतात सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. मराठीमध्ये ज्याला उद्देश आणि विधेय असं म्हणतात, बरोबर आहे. कोणतेही वाक्य पूर्ण होण्यासाठी या दोन भागांची अतिशय नितांत आवश्यकता असते. एकाला म्हणतात सब्जेक्ट, एकाला म्हणतात प्रेडिकेट. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मराठीमध्ये उद्देश कशाला म्हणतात? वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल माहिती दिली जाते त्याला सब्जेक्ट असं म्हणतात आणि जी माहिती दिलेली असते त्याला प्रेडिकेट असं म्हणतात. म्हणजे बघा, उद्या समजा मी इथे असं वाक्य लिहिलं, द सन इज ब्राईट. तर याच्यामध्ये तुम्हाला हे दिसेल की याच्यामध्ये द सन हा सब्जेक्ट आहे. कारण का? सूर्य तेजस्वी आहे किंवा सूर्य तेजस्वी असतो. याच्यामध्ये तुम्ही जी माहिती दिलेली आहे ती सूर्याची आहे, त्यामुळे द सन इज ब्राईट म्हणजे सूर्य तेजस्वी आहे, माहिती सूर्याची दिली आहे, त्यामुळे तो सब्जेक्ट आहे. तसंच जी माहिती दिली जाते बघा त्याला प्रेडिकेट असं म्हणतात. म्हणजे इकडे सूर्याबद्दल माहिती दिली आहे की सूर्य कसा आहे, तर तो ब्राईट आहे, बरोबर आहे. आता पुढे समजा मी असं म्हटलं, द बॉईज आर प्लेइंग ऑन द गार्डन. बरं, ऑन द ग्राउंड घेऊया आपण. म्हणजे द बॉईज आर प्लेइंग ऑन द ग्राउंड. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ते एक फ्रेज आलेली आहे. इथे पण ही फ्रेजच आहे. थोडक्यात सांगायचं काय, ही जी फ्रेज आहे ही फ्रेज म्हणजे सब्जेक्ट आहे. कारण का? मैदानावरती कोण खेळत आहे ते तुम्हाला इथे दिसतं, त्या अर्थी इथे द बॉईज हा सब्जेक्ट आहे. आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट झाल्यानंतर पुढे जे असतं म्हणजे क्रियापदापासून पुढे जी सुरुवात होते त्याला प्रेडिकेट असं म्हणतात. त्यामुळे हा सगळा प्रेडिकेटचा भाग आहे, बरोबर आहे. आता हा जसा प्रेडिकेटचा भाग आहे, इथे तुम्हाला जसं इथे सब्जेक्ट दिसतंय तसंच इकडे प्रेडिकेट म्हणजे क्रियापद दिसतोय. या प्रेडिकेटचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे क्रियापद. जसं पहिल्या वाक्यामध्ये क्रियापद हे एका शब्दाचं बनलेलं आहे, इकडे मात्र हे क्रियापद 2 शब्दांचं बनलेलं आहे, ज्याला कंपाऊंड वर असं म्हणतात. परत आपल्याला परीक्षेमध्ये ह्याच्याबद्दल काही विचारत नाहीत, याला काय म्हणतात तेही विचारत नाहीत.
हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय की इकडे इज आहे आणि इकडे आर प्लेइंग हे क्रियापद आहे, बस एवढं आपल्याला समजलं पाहिजे. तर या सेंटेन्स सब्जेक्ट आणि प्रेडिकेट मध्ये तुम्हाला हे समजणं महत्वाचं आहे. आता दुसरं बघा, समजा मी असं म्हटलं हु इज गोइंग देअर रेग्युलरली, इकडे नियमितपणे कोण जात आहे. थोडक्यात इथे पण तुम्हाला दिसतं. आता इथे तुम्ही म्हणाल सर सब्जेक्ट तर आम्हाला दिसत नाही, तर इथे हाच सब्जेक्ट आहे. लक्षात ठेवा, क्रियापदाच्या अगोदर असतो तो सब्जेक्ट असतो आणि क्रियापदापासून पुढे असतो तो प्रेडिकेटचा भाग असतो. मग आता इथे WHO वर्ड म्हणजेच हु हा वर्ड WHO वर्डच इथे सब्जेक्ट म्हणून झालाय आणि हा सगळा भाग आहे तो प्रेडिकेटचा आहे. अजून पुढे जाऊन आपल्याला असंही म्हणता येईल, बघा आता इथे जसं हे दिसतंय तसं इंग्लिशमध्ये नेहमी हा सब्जेक्ट पहिलाच असतो असंही काही नाहीये. जसं बघा हे वाक्य बघा, डाऊन फेल द मँगोज. आता इथे बघा डाऊन फेल द मँगोज ह्याच्यामध्ये तुम्हाला पडले काय, तर माहिती कशाबद्दल दिली आहे, तर आंब्याबद्दल दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला इथे हे समजेल की इकडे हा सब्जेक्ट आहे आणि प्रेडिकेट आहे तो इकडे आलेला आहे. मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की आपल्याला हेच समजलं पाहिजे की वाक्यामध्ये कशाबद्दल माहिती दिली जाते. बरेच जण सब्जेक्टचा अर्थ हा नेहमी कर्ता म्हणून करतात. तर मित्रांनो सब्जेक्टचा अर्थ कर्ता जसा असला तरी सुद्धा इथे खास करून लक्षात ठेवायचं, इथे आपण उद्देश या अर्थाने इथे सब्जेक्ट घेतलेला आहे. त्यामुळे हे कर्ता असो किंवा नसो त्याच्याकडे आता बघू नका. माहिती कशाबद्दल दिली गेली आहे, तर ती मँगोज बद्दल दिली आहे आणि ते खाली पडले ते इथे तुम्हाला दिसते. तर इथे हा सब्जेक्ट आहे आणि हा जो सगळा भाग आहे तो प्रेडिकेटचा आहे. मित्रांनो सांगायचं फक्त एवढंच आहे की इंग्लिशमध्ये सुद्धा काही वेळेला सब्जेक्टची जागा ही वाक्यामध्ये शेवटी असू शकते. तर अशा प्रकारे हे सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे सगळ्यात महत्वाचं आहे. सब्जेक्ट आता इथे आपण बघितलं की इथे सब्जेक्ट ही फ्रेज आहे, इथे पण फ्रेज आहे, इथे हेच वर्ड आहे, इकडे फ्रेज आहे. कारण का दोन शब्दांचे म्हणून ती फ्रेज झाली, एका शब्दाचे म्हणून ते वर्ड झालेलं आहे. फक्त इथे WH वर्ड आहे एवढंच. त्याच्याऐवजी मी असं जर समजा म्हटलं नितीन वॉज स्टडिंग मॅथ्स, वर्ड आलेला आहे. म्हणजे तिथे वर्ड पण असू शकतो किंवा फ्रेज पण असू शकते. सब्जेक्ट हा कशाचा असू शकतो, तसंच प्रेडिकेट मध्ये सुद्धा एक शब्द सुद्धा असू शकतो. जसं समजा मी नुसतंच असं म्हटलं ही गोज, इथे फक्त एकच शब्दाचं प्रेडिकेट आहे. म्हणजे प्रेडिकेट पण कसा पण असू शकतो आणि सब्जेक्ट सुद्धा एक शब्दाचा असू शकतो आणि प्रेडिकेट सुद्धा एक शब्दाचा असू शकतो. एक शब्दाचा ज्यावेळी प्रेडिकेट असेल त्यावेळी तिथे फक्त आणि फक्त क्रियापदच असेल, दुसरं काही असू शकत नाही. बरोबर आहे. आता जसं सब्जेक्ट मध्ये काय दिसतंय तुम्हाला वर्ड किंवा फ्रेज, तसंच या सब्जेक्ट मध्ये इथे फक्त दोन शब्दांची फ्रेज दिली आहे. ही फ्रेज कितीही मोठी असू शकते. म्हणजे बघा समजा आता हेच वाक्य आहे, इथे मी समजा हे वाक्य असं म्हटलं द बॉईज फ्रॉम our college are going to win this cup. म्हणजे कुठल्या तरी कॉम्पिटिशनचा कप येतो. आपल्याला सांगायचं काय बघा, मेन सब्जेक्ट वर्ड जरी हा असला तरी इथे पूर्ण ही एवढी सगळी सब्जेक्ट आहे आणि तुम्हाला हेच समजलं पाहिजे. सुदैवाने अजूनपर्यंत सब्जेक्ट आणि प्रेडिकेट ओळखा याच्यावरती अजूनपर्यंत एकदाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊन गेलेला नाहीये आणि येणार पण नाही. आला तर तो कसा येईल तेही आपण नंतर बघूया. आता फक्त तुम्हाला एवढंच समजलं पाहिजे की इथे पूर्ण फ्रेज, ही जी पूर्ण फ्रेज आहे ती सब्जेक्ट आहे आणि हे जे आहे बघा क्रियापदापासून सुरुवात झाली आहे. आर आणि गोईंग हे क्रियापद आहे, याच्या पुढे ही चालू झालेली पूर्ण झालेलं जे आहे इकडे दिसते या शब्दांचं हे सगळं प्रेडिकेट आहे. म्हणजे क्रियापद हे सगळ्यात मुख्य आहे की तो प्रेडिकेटचा अनिवार्य भाग असतो आणि त्याच्यानंतर पुढे मग काय तिकडे कॉम्प्लिमेंट असेल काय असेल आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये, ते परीक्षेत विचारत नाही. फक्त आपल्याला सब्जेक्ट आणि प्रेडिकेट समजलं पाहिजे. म्हणजे सब्जेक्ट हा जसं सांगितला एक शब्दाचा असतो, दोन शब्दाचा पण असू शकतो, तसा तो कितीही शब्दांचा असू शकतो. या सगळ्यामधनं एकाच व्यक्तीचा बोध होतोय. म्हणजे इथे जसं
द बॉईज म्हणजे फक्त मुलांचा बोलतोय, फक्त ती मुलं कुठली तर आमच्या कॉलेजची मुलं. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हा मेन जरी सब्जेक्ट वर्ड असला तरी ह्याच्यामध्ये सुद्धा यांचीच माहिती दिलेली आहे. त्यामुळे हा पूर्ण इकडे आपल्याला सब्जेक्ट म्हणून घ्यावा लागतो. बर, एवढं झाल्यानंतर आता लक्षात ठेवा, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट जसा एक शब्दांचा असतो तसा तो दोन्ही शब्दांचा असू शकतो किंवा त्याच्यापेक्षा अधिक शब्दांचा पण असू शकतो. मग हे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे समजणं महत्वाचं आहे. आता दुसरं सांगतो तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, की हा सब्जेक्ट हा नेहमी नाऊनच असतो. त्यामुळे सब्जेक्टच्या ठिकाणी येणारी जी फ्रेज आहे त्याला नाऊन फ्रेज असं मी म्हणत नाहीये. आता फक्त तुम्हाला सांगतो सब्जेक्ट हे नेहमी नाऊन असतं. त्यामुळे हे इथे हे सगळं नाऊन आहे, कारण का हा सब्जेक्ट करता करतोय, क्रिया करतोय. म्हणजे हा सब्जेक्ट करताय आणि तो ही क्रिया करतोय. त्यामुळे तुम्हाला हे समजलं पाहिजे की सब्जेक्ट हा कायम नाऊन असतो. एवढं आत्तापुरतं फक्त लक्षात ठेवा. बर, आता ह्याच्या पुढचा भाग काय आहे तो बघा, की जसं आता आपण बघितलं की सब्जेक्ट हा एक शब्द, दोन शब्द, तीन शब्द किंवा त्यापेक्षा अनेक शब्दांचा असू शकतो. त्याचप्रमाणे आता हे लक्षात ठेवा की सब्जेक्ट आता आपण बघितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे तो वर्ड असू शकतो, फ्रेज असू शकतो, तसंच आता आपल्याला बघायचं हा पूर्ण सब्जेक्ट हे एक वाक्य पण असू शकतो. बघा, सेंटेन्स. सब्जेक्ट हा वाक्याचा सुद्धा बनलेला असू शकतो. मग सब्जेक्ट ज्या वेळेला वाक्याचा बनलेला असतो तो कसा असतो तेही बघूया. तसंच आपण बघितलं प्रेडिकेट मध्ये वर्ड पण असू शकतात, एक शब्द पण असू शकतो, याच्यामध्ये फ्रेज पण असू शकते. तसंच इथे सुद्धा एक पूर्ण सेंटेन्स पण असू शकतं. ज्या वेळेला सब्जेक्ट आणि प्रेडिकेट मध्ये असं ज्या वेळेला सेंटेन्स असतं त्यावेळेला मग त्याला क्लॉज असं म्हणतात. ते आपण आता क्लॉज शिकायचं नाहीये, पण आता आपल्याला फक्त एवढंच समजलं पाहिजे की सब्जेक्ट हे पूर्ण एक सेंटेन्स पण असू शकतं, तसंच प्रेडिकेट हे पण पूर्ण एक सेंटेन्स असू शकतं. आता ते कसं हे समजण्यासाठी मुद्दामून इथे मी 4 वाक्य दिलेले आहेत. ही 4 वाक्य बघा आणि ह्याच्यामध्ये फक्त आता जरा विचार करा की तुम्हाला ह्याच्यामध्ये सब्जेक्ट काय वाटतो आणि प्रेडिकेट काय वाटतो. कारण का ही सगळी वाक्य आहेत ही कन्फ्युजिंग आहेत आणि ही कन्फ्युजिंग मुळात नाहीच आहे. फक्त जर मराठी समजलं तर यांचा अर्थ आपल्याला लगेच समजतो आणि अर्थ समजला तर आपल्याला कर्म आणि अर्थ समजला तर आपल्याला सब्जेक्ट कुठला आहे आणि प्रेडिकेट कुठला आहे हे लगेच समजू शकतं. जसं बघा इकडे वेअर ही वेंट येस्टरडे वॉज नोन टू नो वन, म्हणजे तो काल कुठे गेलेला हे कोणालाही माहित नव्हतं. बरोबर आहे. बर, आता इकडे बघा तुम्हाला असं दिसेल इकडे, म्हणजे हे सगळं वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की इथे हा एक सब्जेक्ट दिसतोय आणि इकडे एक वर्ब दिसतोय. तसंच इकडे पण बघा अजून एक वर्ब दिसतोय. म्हणजे या वाक्यामध्ये तुम्हाला दिसतं तर असं दिसतंय की या वाक्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक वर्ब आहे आणि अजून एक वर्ब आहे, म्हणजे 2 वर्ब आहेत. मग आता जर प्रेडिकेट हे जर वर्ब पासून चालू होतं तर मग आता आपल्याला असं वाटेल की बाबा इथून सगळा प्रेडिकेट चालू झालेला आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा हे असं नाहीये. याचं कारण का ते लक्षात ठेवा. जरी अशी तुम्हाला 2 क्रियापद दिसत असली तरी वाक्याचा म्हणजे अशी जरी 2 तुम्हाला क्रियापद दिसत असली तरी वाक्यात मुख्य क्रियापद म्हणून कोणतं क्रियापद हे तुम्हाला समजलं पाहिजे. जसं बघा हेच वाक्य मी मराठीमध्ये इकडे लिहितो म्हणजे तुम्हाला अजून जास्त स्पष्ट होईल. तो काल कुठे गेलेला हे कोणालाही माहित नव्हतं. बरोबर आहे. आता बघा म्हणजे माहित नव्हतं हे काय आहे, मुख्य क्रियापद आहे. मग हे जर मुख्य क्रियापद असेल तर आता तुम्ही म्हणाल की सर मग सब्जेक्ट हा आहे का सगळा, तर हो मित्रांनो हाच सब्जेक्ट आहे. कारण का आत्ताच आपण बघितलं प्रेडिकेट हे नेहमी क्रियापदानंतर चालू होतं. त्यामुळे इथे हे पूर्ण मिळून सगळं तुमचं प्रेडिकेट येणार आहे. मग आता इकडे या सगळ्या प्रेडिकेटचा सब्जेक्ट काय आहे तर हा आहे. त्यामुळे हा पूर्ण सब्जेक्ट आहे आणि हा पूर्ण सब्जेक्ट आहे, पण हे पूर्ण वाक्य दिसतंय तुम्हाला. बरोबर आहे. म्हणजे बघा ही वेंट येस्टरडे, वेअर ही वेंट येस्टरडे या वाक्यामध्ये याचा स्वतःचा सब्जेक्ट आहे आणि याचा स्वतःचा वर्ब आहे. बघा वेअर ही वेंट येस्टरडे, तो काल कुठे गेलेला, तुम्हाला गेलेला हे क्रियापद दिसतंय आणि तो हा सब्जेक्ट दिसतोय. म्हणजे इथे सब्जेक्ट आणि वर्ब आहे आणि हे पुढे रिमेनिंग पार्ट आहे. थोडक्यात सब्जेक्ट आणि वर्ब आणि हे जे आहे रिमेनिंग पार्ट हे याच्यावरनं तुम्हाला इथे हे समजून येईल की हा सब्जेक्ट आहे आणि हा वर्ब आहे. पण हा सब्जेक्ट आणि वर्ब आहे तरी सुद्धा या संपूर्ण वाक्याचा हा सब्जेक्ट होऊ शकत नाही आणि हे प्रेडिकेट होऊ शकत नाही. कारण का इथे हे मुख्य क्रियापद आहे आणि या मुख्य क्रियापदानंतर पुढे आलेलं आहे तेच फक्त इथे प्रेडिकेट आहे. मग वेन ही वेंट येस्टरडे हे पूर्ण वाक्य जे इथे मला तुम्हाला सहित समजून द्यायचंय, हे पूर्ण वाक्य हे इथे सब्जेक्ट मध्ये आलंय. सुदैवाने अजूनपर्यंत परीक्षेमध्ये अशी कुठलीही वाक्य
सब्जेक्ट आणि प्रेडिकेट ओळखा यासाठी आलेली नाही, पण आली तर तुम्हाला खरंच सांगतो कोणी पण याच्यामध्ये कन्फ्युज होऊ शकतं. आता हे एक वाक्य झालं, दुसरं वाक्य पण आपण बघूया. या दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा बघा तुम्हाला सब्जेक्ट कुठला आहे आणि प्रेडिकेट कुठला आहे हे समजतं का? आता सांगितल्याप्रमाणे कायम लक्षात ठेवायचं हेच आहे की सब्जेक्ट ज्याप्रमाणे वर्डचा किंवा फ्रेजचा असू शकतो त्याचप्रमाणे सब्जेक्टमध्ये सेंटेन्स पण असू शकतं. तेच मला प्रेडिकेट मध्ये पण सांगायचंय. प्रेडिकेट मध्ये सुद्धा वर्ड, फ्रेज किंवा सेंटेन्स काही पण असू शकते. जसं आता आपण इथे बघितलं की इथे सब्जेक्ट मध्ये म्हणजे उद्देश, या उद्देशामध्ये एक पूर्ण वाक्य तुम्हाला दिसत आहे आणि त्याच्यानंतर प्रेडिकेट मध्ये क्रियापद आणि त्याच्यानंतर ते सगळे शब्द दिसत आहेत. आता तसंच इथे पण एक वाक्य दिलेलं आहे. याही वाक्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याही वाक्यामध्ये तुम्हाला दिसेल की इथे पण तुम्हाला दोन दोन क्रियापदे दिसतील. जसं बघा इकडे डझंट अंडरस्टँड हे क्रियापद आहे आणि पुढे डझंट गेट हे पण एक क्रियापद आहे. मग असं ज्या वेळेला असतं त्यावेळी ते ओळखायचं कसं, तर ते ओळखता येण्यासाठी तुम्हाला मुख्य क्रियापद समजलं पाहिजे. आणि हे मुख्य क्रियापद समजणं एवढं नाही तरी सुद्धा आपल्याला बेसिक माहिती आहे, ज्याला तुम्ही मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय म्हणता, म्हणजेच जे दोन वाक्यांना जोडतं. हे जरी तुम्हाला समजलं तरी सुद्धा चालेल, पण हे नाही समजलं तरी नंतर पुढे पुढे ज्या वेळेला आपल्याला बघायचंय काही क्लॉजेस वगैरे शिकायचे त्याच्यामध्ये हु, हुम, हुज, विच, दॅट हे जी रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वापरली जातात, वेअर ही सुद्धा रिलेटिव्ह ऍडव्हर्ब म्हणून वापरलं जातं. तर त्या प्रकारची वाक्य ही ज्यावेळी नंतर तुम्हाला हळूहळू समजायला लागतील त्यावेळी तुम्हाला समजेल की WH वर्ड हा सुद्धा कधी कधी कंजंक्शनचं काम करत असतो. ऍक्च्युली तर कंजंक्शन नसतं, ते रिलेटिव्ह प्रोनाउन असतं, पण कार्य करत असतं कंजंक्शन प्रमाणे. ह्या वाक्यामध्ये आणि या वाक्यामध्ये आता फरक बघायचा असेल तर तुम्हाला समजेल की इकडे तुम्हाला दिसेल की इथे हा WH वर्ड कंजंक्शनचं काम करतोय. कारण का बघा, तो ज्याला इंग्रजी समजत नाही पोस्ट सहज मिळत नाही. बघा, तो ज्याला इंग्रजी समजत नाही त्याला पोस्ट सहज मिळत नाही. बरोबर आहे. म्हणजे या वाक्यामध्ये तुम्हाला मुख्य क्रियापद कुठलं आहे बघा, ज्याला इंग्रजी समजत नाही हे मुख्य क्रिया, म्हणजे इंग्रजी समजत नाही किंवा समजत नाही हे इथे मुख्य क्रियापद नाहीये. तर इथे मुख्य क्रियापद हे आहे बघा, पोस्ट सहज मिळत नाही, म्हणजे पोस्ट न मिळत नाही हे इथे मुख्य क्रियापद आहे. बस एवढं एकदा तुम्हाला समजलं ना की तुम्हाला समजेल इथे पण हा पूर्ण भाग जो आहे वाक्याचा, हा पूर्ण भाग वाक्याचा जो आहे तो सब्जेक्ट आहे. म्हणजे थोडक्यात काय, इथे सब्जेक्ट हा आहे आणि प्रेडिकेट हा आहे. सब्जेक्ट हा इथे पूर्ण एका वाक्याचा बनलेला आहे. लक्षात ठेवा, पूर्ण वाक्याचा बनलेला आहे. आणि इथे मात्र हे जे आहे ते प्रेडिकेट आहे. ज्या प्रेडिकेट मध्ये हा जर पूर्ण सब्जेक्ट झाला तर प्रेडिकेटची सुरुवात नेहमी क्रियापदापासून होत असते. त्यावेळी इथे तुम्हाला क्रियापदापासूनचा पुढचा जो वाक्याचा भाग आहे तो प्रेडिकेटचा मिळतो. आता हेच जर तुम्ही खाली बघितलं, व्हेन द सन सेट्स बर्ड्स रिटर्न देअर नेस्ट. आता इथे तुम्हाला समजेल की इकडे व्हेन हे कंजंक्शन प्रमाणे काम करते. थोडक्यात सांगायचं काय बघा, इकडे तुम्हाला इथे चाललंय कोणाबद्दल, माहिती ही कोणाबद्दल चालली बघा, तर सूर्य मावळतोय ह्याची माहिती दिली जात नाहीये, तर इथे पक्ष्यांची माहिती दिली जाते की पक्षी त्यांच्या घरामध्ये परततात आणि कधी परततात ते इथे दिलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला हेच सांगायचंय, इथे हा सब्जेक्ट आहे आणि हे पूर्ण जे वाक्य आहे हे आणि हे सगळं प्रेडिकेट मध्ये येणार आहे. जसं हेच वाक्य मी असंही लिहू शकतो, म्हणजे हेच वाक्य मी असं लिहिलं, बर्ड्स रिटर्न देअर नेस्ट व्हेन द सन सेट्स. बघा, हेच वाक्य मी उलट करून लिहिलं, म्हणजे आता हेच वाक्य ते मी फक्त पुढे लिहिलेलं आहे. आता तुम्हाला समजेल की हा सब्जेक्ट आणि याच्या पुढचा प्रेडिकेट आहे. समजलं मित्रांनो? लक्षात ठेवा, अजूनपर्यंत परीक्षेमध्ये याच्यावरचा प्रश्न आलेला नाही, आणि जर आला तर लगेच बाव चढून जायचं नाही. अरे आता दोन दोन क्रियापद दिसत आहेत, सब्जेक्ट पण दोन दिसत आहेत, हाही एक सब्जेक्ट आहे आणि हाही सब्जेक्ट आहे, आता मग मी काय करायचं? लक्षात ठेवा, परमेश्वराने आपल्याला दोन कानांच्या मध्ये सुंदर एक अवयव दिलेला आहे आणि तो अवयव वापरायला शिका. मी या सगळ्या संपूर्ण ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हाला हेच शिकवणार आहे की ज्या वेळेला आपल्याला तो दोन कानांच्या मधला अवयव म्हणजेच मेंदू म्हणजेच बुद्धी ही ज्यावेळी तुम्हाला वापरता येईल त्यावेळेला तुम्हाला सहज सगळं किती सोपं आहे नाही समजायला लागेल. त्यामुळे आत्तापासून तयारी करा, सुरुवात करा की हळूहळू आपल्याला मुख्य ग्रामर तर शिकायचंच आहे, पण हे ग्रामर शिकायचं असताना नेमकं काय बघायचंय, नेमकं काय समजून घ्यायचंय हे समजून घ्या आणि त्याच्यासाठी तुमची बुद्धी आहे ना ही सतत सतर्क असली पाहिजे की सर हे सांगतायत मग हे असं का,
मग कुठलं पण उद्या वाक्य बघाल ना त्यावेळी तुम्हाला हे करायला लागेल. परत इथे तुम्हाला खूप चांगली सोय आहे, ते म्हणजे की ज्या वेळेला तुम्ही हे सर्व ऐकणार आहात, ऑनलाईन सगळं ऐकणार आहात, त्यावेळेला तुम्हाला हे पुन्हा पुन्हा रिपीट ऐकता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर समजायला लागेल. पण लक्षात ठेवा, ही वाक्य पाठ करणं हा तुमचा उद्देश नसला पाहिजे. तर नियम समजून घेणं आणि ते समजून बुद्धीद्वारे समजून घेऊन त्याचं ऍप्लिकेशन करणं. म्हणजे आता मी तुम्हाला इथे हेच दाखवलेलं आहे. उद्या जर तुम्ही म्हटलात नाही सर हा फक्त एवढाच सब्जेक्ट आहे, जसं तुम्ही इथे सांगितलं की बाकीचं सगळं प्रेडिकेट आहे, तसं इथे नाहीये. लक्षात ठेवा मित्रांनो की इकडे बघा द सन हा सब्जेक्ट तुम्हाला दिसतोय, पुढे हा प्रेडिकेट दिसतोय, परत इकडे प्रेडिकेट सगळा पूर्ण दिसतोय. मग अशा वेळेला करायचं काय? तर याच्यासाठीच आपल्याला बुद्धी वापरता आली पाहिजे, जी आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे. आणि जी वापरली तर हे सगळं सोपं असतं. म्हणून बघा, मुद्दामून मी काय केलं, हे कंजंक्शन असलेलं वाक्य आहे ना, ते मुद्दामून इथे लिहिलं. कारण का कंजंक्शन कशासाठी वापरतात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. उभयान्वयी अव्यय हे नेहमी वाक्य जोडण्यासाठी वापरलेलं असतं. सुरुवातीला जे वाक्य दिलं त्याच्यामध्ये इथे स्वल्पविराम आहे आणि त्या स्वल्पविरामाने वाक्य जोडले, पण ऍक्च्युली स्वल्पविरामाने वाक्य जोडलेलं नाहीच आहे. ती दोन वाक्य पूर्ण वेगवेगळी आहेत, हे स्वल्पविराम दाखवत आहे. पण कंजंक्शन मात्र नेहमी वाक्य जोडण्यासाठी काम करतं आणि ज्या वेळेला वाक्य जोडण्यासाठी ते वापरलं जातं त्यावेळी इकडे कधीही स्वल्पविराम येत नसतो. म्हणून मित्रांनो हे लक्षात ठेवा की वाक्यामध्ये महत्वाचा कर्ता कुठला, कशाबद्दल माहिती दिली जाते. आणि हे ज्यावेळी तुम्हाला समजेल त्यावेळी तुम्हाला समजेल की अरे बापरे, इकडे तर एकच शब्दाचा कर्ता दिसतोय आणि बाकी मग हे सगळं जे आहे ना, कारण का बघा ना, इथून हा मेन सब्जेक्ट दिसला की ह्याच्या पुढचं हे सगळं जे वाक्य आहे हे सगळं प्रेडिकेट मध्ये येणार आहे. त्यामुळे अजूनपर्यंत परीक्षकांनी एमपीएससी मध्ये यावरती प्रश्न विचारले नाहीत. पण कन्फ्युजन करण्यासाठी जेवढं सोपं असतं ना, ते सुद्धा परीक्षक तुम्हाला कन्फ्युजन करून टाकू शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये परीक्षकांनी विचारलेला प्रश्न कशासाठी विचारला गेलाय ते आपल्याला समजलं पाहिजे. त्या परीक्षकाच्या भूमिकेत जायचं. त्या भूमिकेत गेलं ना, अर्थात हे लगेच जमणार नाही, पण त्या परीक्षेच्या भूमिकेत जर तुम्ही गेलात तर परीक्षकाला काय अभिप्रेत आहे, ज्या अर्थी परीक्षकाने हे वाक्य असं दिलेलं आहे त्या अर्थी तो तुम्हाला गोंधळून टाकतोय. आणि गोंधळून टाकणं हे तर त्याचं काम आहे. कारण का त्याला माहितीये की ही स्पर्धा परीक्षा आहे आणि या स्पर्धेमध्ये ज्याला चांगलं समजलंय ना तोच फक्त याच्यामधनं पुढे जाणार आहे. त्यामुळे हे समजून घ्या, सांगायचं फक्त एवढंच आहे, हे समजून घ्या. नुसतं हा सब्जेक्ट प्रेडिकेट खूप सोपं आहे, आम्हाला समजलं, परमेश्वर करो आणि परीक्षेतनं हे न येणार पण नाही, बस येणार पण नाही. पण जरी आलं नाही आणि जरी आलं तरी सुद्धा तुम्हाला मात्र हे माहिती असलं पाहिजे. त्यामुळे लक्षात ठेवा, स्वतः तयार करा. आत्तापासून आपल्याला दिलेला जो 2 कानाच्या मधला अवयव आहे तो वापरायला सुरुवात करा. तुम्हाला समजेल की सगळं सोपं आहे. फक्त थोडासा विचार करून वाक्यांचा अर्थ समजला की हे सगळं सोपं होत असतं. आता पुढचं बघा, पुढच्या वाक्यामध्ये ऑल्दो ही इज ब्लाइंड, जरी तो आंधळा आहे, ही क्रॉसेस अ रोड इझिली, तो रोड सहजपणे क्रॉस करतो किंवा ओलांडतो. बघा आता याच्यामध्ये इथे पण तुम्हाला दिसतंय की इकडे पण एक सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, इथे पण एक सब्जेक्ट आहे, इथे पण वर्ब आहे आणि इथे कॉमा दिसतोय. मित्रांनो या कॉमाकडे लक्ष ठेवा. परत या ट्रिक्स वगैरे हे मी कधीच सांगणार नाही आणि तुम्ही या ट्रिक्सच्या भानगडीत पडू नका, कारण का ट्रिक्सचे सगळे नियमच असतात. आता सांगितलेला नियम लक्षात ठेवायचा. ज्या अर्थी तुम्हाला 2 वाक्य दिसत आहेत त्या अर्थी 2 वाक्य जर लिहिली गेली आहेत तर त्यासाठी कंजंक्शन हे असलंच पाहिजे. कारण का कंजंक्शन शिवाय 2 वाक्य लिहिता येऊ शकत नाही आणि लिहिली तर मध्ये पूर्णविराम येईल. पण इथे पूर्णविराम आहे का? नाही, कारण का 2 सेपरेट वाक्य दाखवायची आहेत म्हणून इकडे तुम्हाला स्वल्पविराम दिसतो. सांगायचं काय लक्षात ठेवा, 2 वाक्य जोडण्यासाठी इथे स्वल्पविराम वापरलेला आहे, कारण का इथे कंजंक्शन पहिल्यांदा घेतलंय. ज्या वेळेला हे कंजंक्शन पुढे जातं म्हणजे वाक्य जोडण्यासाठी ते दाखवलं जातं त्यावेळेला तुम्हाला हे सहज समजेल. म्हणून परीक्षेत तुम्हाला अशा प्रकारचीच वाक्य विचारली तर विचार, हे लक्षात ठेवा. हा, क्लास टू क्लास म्हणलं नाही, पण हे तुमचे टॅक्स असिस्टंट, एक्साइज इन्स्पेक्टर किंवा डिपार्टमेंटल PSI, तलाठी वगैरे या प्रकारच्या म्हणजे जे काय आता महापोर्टलच्या वगैरे परीक्षा झाल्या अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये मात्र तुम्हाला कन्फ्युजिंग करणारे हे अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात, हे लक्षात ठेवा. महत्व कशाला आहे, वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट ओळखणं, वाक्याचा अर्थ समजून घ्या. आता सांगितलंय की कंजंक्शन दिसतंय त्यामुळे कंजंक्शन नंतरचं वाक्य हे प्रेडिकेट मध्येच जाणार, हेही लक्षात ठेवा. मग आता बघा, म्हणजे थोडक्यात जरी तो आंधळा असला तरी तो रोड सहजपणे क्रॉस करतो. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हे कंजंक्शन आहे. ज्या अर्थी कंजंक्शन आहे त्या अर्थी इथे असलेला जो सब्जेक्ट आहे हा कधीही हा सब्जेक्ट असू शकत नाही. म्हणजे
हे पूर्ण वाक्य मिळून एकच वाक्य आहे आणि एका वाक्यामध्ये फक्त एकच सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट असतात. त्यामुळे इथे जरी तुम्हाला सब्जेक्ट मध्ये सेंटेन्स दिसत असलं तरी त्या सब्जेक्टला वाक्याचा सब्जेक्ट न मानता तुम्हाला हे समजलं पाहिजे की इथे फक्त हा एकमेव सब्जेक्ट आहे. बघा, हा एकमेव सब्जेक्ट आहे आणि त्याच्यानंतर इथून पुढे असलेलं हे सगळं वाक्य हे सगळं प्रेडिकेट मध्ये येणार आहे. बघा, थोडंसं वेगळ्या प्रकारे हेच वाक्य मी तुम्हाला लिहिलं तर तुम्हाला लगेच समजेल. जसं बघा, हेच वाक्य फक्त मी आता असं लिहितो, ही क्रॉसेस अ रोड इझिली दो ही इज ब्लाइंड. बघा, आता मात्र तुम्हाला सब्जेक्ट आणि प्रेडिकेट सहज ओळखता येईल. कारण का, इथे हा सब्जेक्ट आहे आणि इथून क्रियापदाची सुरुवात झाली आहे, त्यामुळे हे सगळं प्रेडिकेट मध्ये येणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, असं वाक्य दिलं ना तर ते कोणालाही येईल. सब्जेक्ट आणि प्रेडिकेट ओळखा. परीक्षक हे तुमची परीक्षा घेत असतात, त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला जर त्यांनी सहज विचारलं तर तुम्हाला ते येईल आणि तुम्हाला यावं अशी परीक्षकाची अपेक्षा नसते. त्यामुळे पेपर सेटर नेहमी तुम्हाला तेच वाक्य सोपं असतं पण कन्फ्युज करूनच देणार, हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला फक्त हे जर समजलं, स्वल्पविराम आणि कंजंक्शन यातला जर प्रकार समजला, कंजंक्शनच्या नंतरचं असलेलं वाक्य, अर्थात परत आपण नंतर बघायचंय की कंपाऊंड सेंटेन्स मध्ये पूर्ण वेगवेगळं असतं. कारण कंपाऊंड सेंटेन्स आता नाही, ही इथे दाखवलेली ही सगळी कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे आणि प्रश्न विचारणार ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स वरतीच विचारणार, हेही लक्षात ठेवा. जर ते कंपाऊंड सेंटेन्स असेल म्हणजे याच्यामध्ये अँड, बट, सो, देअरफॉर भरपूर त्याची कंजंक्शन आहे, असं असलेलं जर असेल तर त्याच्यामध्ये मात्र 2 सब्जेक्ट आणि 2 प्रेडिकेट मिळू शकतात. लक्षात फक्त एवढंच ठेवायचंय तुम्हाला आता, या वाक्यामध्ये हा एकमेव सब्जेक्टवर एकच आहे आणि हे पूर्ण प्रेडिकेट आहे. बरोबर मित्रांनो, विषय अतिशय सोपा आहे. द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर हे पुस्तक अवश्य रेफर करा. पुस्तक नुसतं रेफर का करायचं, कारण का नोट्स वरती विसंबून राहू नका. सतत पुस्तक वाचून, आता हे जे व्हिडिओ आहे, लेक्चर आहे, सतत ऐकून एकदा तुमची संकल्पना आहे ती खूप चांगली पक्की करून घ्या. मग नंतर कुठलंही जरी वाक्य आलं ना तरी तुम्हाला करता येईल. मित्रांनो लक्षात ठेवा, ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला पोहायला शिकवलं जातं ना त्यावेळेला ते एकदम खोल पाण्यामध्ये पोहायला शिकवलं जात नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला त्याचा पाय जिथे सहज पोचेल, कळलं, म्हणजे तो उभा राहू शकेल एवढ्याच पाण्यामध्ये पहिल्यांदा पोहायला शिकवलं जातं. कळलं, तिकडे तो एकदा पोहायला शिकला, त्याची पाण्याची भीती पळाली, त्याला कॉन्फिडन्स आला की मग नंतर हळूच तिथून, आता समजा तो जर 5 फुटाचा असेल तर 7 फुटामध्ये त्याला पोहायला नेलं जाईल. तिथे तो काही बुडून मरेल किंवा नाही मरणार असं नाही मला सांगायचंय. सांगायचं काय, टप्पे असतात, टप्पे. कळलं का? तसंच सगळ्यात पहिला महत्वाचा टप्पा आहे ना तर तो पहिल्यांदा नियम समजून घेणं आणि नंतर दुसरा टप्पा म्हणजे अजून खोलात जाणं की वाक्य कसंही आलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचं जे काही नियम आहे तो समजला पाहिजे, त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं नाही. मग एकदा 7 फुटामध्ये गेल्यानंतर तिथे तर पोहायला यायला लागलं तर मग त्याला एकदम टँक जिथे 12 फूट असतो तिकडेही पोहायला दिलं जातं. कारण का, आता त्याला कॉन्फिडन्स आलेला असतो. स्वतःला कॉन्फिडन्स येणं हे अतिशय महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, मला किती शिकवण्याचा कॉन्फिडन्स नाही हे महत्वाचं नाहीये, तर अभ्यास करूनच हा कॉन्फिडन्स मिळणार आहे. पाय जिथे पोचतो ना त्याच वॉटरच्या टँक मध्ये तुम्हाला पहिल्यांदा पोहायला लागणार आहे. कष्ट तुम्हालाच करायला लागणार आहेत मित्रांनो, हे लक्षात ठेवा. जेवढे तुम्ही कष्ट कराल, जेवढा तुम्ही अभ्यास कराल, तेवढी तुमची भीती पडेल इंग्लिश बद्दलची आणि तेवढाच तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की इंग्लिश सोपं आहे, इंग्लिशला मी घाबरण्याचं कारणच नाही. आणि मला या संपूर्ण कोर्समध्ये तुम्हाला हेच सांगायचं आहे की इंग्लिश हे खूप सोपं आहे, इंग्लिशला घाबरू नका. घाबरायचं असेल ना तर मी अभ्यास करत नाही ना याला घाबरा. जर अभ्यास केलात ना तर 7 फुटामध्ये पोहू शकाल, जर अभ्यास केला तर 15 फुटामध्ये पोहू शकाल. जर 15 फुटामध्ये पोहून जर स्टॅमिना वाढवला ना तर मग नदी काय आणि समुद्र काय. थोडक्यात सांगायचं काय, सेंटेन्स स्ट्रक्चर कळलं? ओके, एवढं झालं, हा भाग संपतोय. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया.